बरेचदा काय होतं 8 तासाची जे 8 ते 10 तास ते प्रोलॉंग सिटिंग अवर्स मध्ये कन्सिडर केलं जातं. त्यांना लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी, मोबिलिटी फार जास्त चांगली नसते. So अशा लोकांमध्ये मेकॅनिकल बॅक पेन व्हायची शक्यता जास्त असते. एकाच ठिकाणी सातत्यानं बसून मानेवरचा, पाठीवरचा भाग ताण हा जास्त वाढल्यानंतर आपल्याला पेन चालू व्हायला लागतं. ह्याला एक साधारण एक सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये ठीक असतं, पण जशी इनॅक्टिव्हिटी लेवल वाढत जाते तसं पेन आपल्याला व्हायला चालू होतं. गुडघ्याचंही तसंच आहे. गुडघ्याला आतमध्ये आपल्या ल्युब्रिकंट असतं. जॉईंटच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर आतमध्ये ल्युब्रिकंट असतं. ज्यावेळेस तुम्ही कंटिन्युअसली सिटिंग पोझिशन मध्ये असता त्यावेळेस त्याची हालचाल आतमध्ये होत नाही त्या फ्लुइडची. त्या फ्लुइडची हालचाल झाली नाही, आतमधले जे वंगण किंवा ज्याला आपण पाणी म्हणतो त्याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट्स असतात आणि त्याचं काम असतं की हे जे कार्टिलेज आहे त्याला न्यूट्रिएंट सप्लाय करणं. सो ती हालचाल झाली नाही आणि त्याला इनफ न्यूट्रिएंट्स पोचले नाहीत की मग हे पेन व्हायला चालू. हे शक्यतो आधीची पिढी कशी होती, आधीच्या पिढीमध्ये पहिल्या म्हणजे ती लोक ऍक्टिव्ह बाय डिफॉल्ट होती आणि आताची जी पिढी आहे ती सिडेंटरी लाईफस्टाईल बाय डिफॉल्ट आहे. त्याच्यामध्ये हालचाल आपलं कामाचं स्वरूप बदलत गेलं. आधी लोक शेतात काम करत होती किंवा जड वजन उचलणं, चालणं फिरणं बऱ्यापैकी होतं. आता कसं झालंय की आता आपण ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला खाणं जरी हवं असेल तरी आपण तिथंच मागवतो. कामाचं स्वरूप आहे ते पण बऱ्यापैकी सिटिंग जॉब खूप सारे आता आपण आयटी सेक्टर मध्ये बघतो. सिटिंग ज्या वेळेस होतं देवानं आपल्याला मणक्याला 4 प्रकारचे कर्व्स दिलेले आहेत. सो हे नॉर्मल देवानं दिलेले कर्व्स आहेत आपल्याला. ज्यावेळेस आपण खूप जास्त प्रोलॉंग सिटिंग मध्ये बसतो त्यावेळेस आपल्या त्या ज्या लिगामेंट्स आहेत त्या स्ट्रेच होतात. बाकी बाजूच्या त्या लिगामेंट्स जितक्या स्ट्रेच होतील तितका त्याची स्ट्रेंथ असते मणक्याला धरून ठेवायची. मणक्याच्या बाजूला लिगामेंट्स आणि सॉफ्ट टिश्यू म्हणजे मसल्स असतात. सो ते त्या मणक्याला धरून ठेवतात सरळ. ज्यावेळेस असं होतं की त्या लिगामेंट स्ट्रेच आउट झालेले आहेत त्यावेळेस त्यांच्यातली पॉवर कमी होते. स्नायूला पण तसंच होतं की त्याला एक्सेसिव्ह स्ट्रेच होऊन जातात आणि मग त्याची त्या मणक्याला धरून ठेवायची क्षमता कमी झाली की मग हे प्रॉब्लेम उद्भवतात. सो आपल्याला अर्गोनॉमिक्सचा आपण जर विचार केला तर आपल्याला आय लेवलला जर स्क्रीन असेल, आता पण तुम्ही बघू शकता की आपण आय लेवलला जर स्क्रीन असेल तर पाठीचा कणा आहे तो ताठ असतो. हेच जर आपण स्क्रीन ज्यांची खाली आहे त्यांना जितकं ते खाली बघतील तेवढा मानेचा त्रास वाढतो. त्याला टेक्निक आपण एक नवीन टर्मिनॉलॉजी आहे की जिथं आपण कंटिन्युअसली खाली बघतो त्यावेळेस मानेवरचा लोड हा वाढत जातो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर हे समजा हे आपले मणके आहेत. ज्यावेळेस आपण वजन ह्याच्यावरती घेतो त्यावेळेस ते व्हर्टिकली ट्रान्समिट केलं जातं खाली. ज्यावेळेस आपण खूप जास्त वागतो त्यावेळेस जास्तीचं वजन हे कमी भागात डिस्ट्रीब्यूट होतं. सो कमी ठिकाणी जास्त लोड येतो आणि हा लोड किती येतो आता तुम्ही ह्याच्याबद्दल स्क्रीन बद्दल म्हणताय तर स्क्रीनचा तुम्ही जितकं खाली बघाल तेवढ्या मानेवरती लोड हा 20 ते 25 किलो पर्यंतचा अतिरिक्त ताण बसू शकतो. आणि दुसरं तुम्ही म्हणालात ते चेअरचं. तर चेअरचं पण असं आहे की जितकं तुम्ही खाली बसाल तेवढं बसताना कधी प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम हा नेहमी उठताना येतो. ज्यावेळेस आपण खुर्चीवरून उठणार आहे खूप जास्त वेळ तुम्ही बसून असाल तर मांडीचे स्नायू आहेत, हॅमस्ट्रिंग्स जे आहेत मांडीच्या पाठीमागचे स्नायू ते फार स्टिफ होऊन जातात आणि मांडीचे पुढचे स्नायू आहेत त्याला फार जास्त ऍक्टिव्ह राहत नाही ते आणि मग प्रत्येक वेळेस उठताना त्रास होतो. तर खुर्चीची लेवल पण अशी पाहिजे आपली की जिथं 90-90-90 डिग्री हा रूल मेंटेन केला गेला पाहिजे. त्याला एक नियम आहे 30:2. सो 30 मिनिट जर सिटिंग जॉब करत असाल तर दर 30 मिनिटानंतर
2 मिनिट तुम्हाला ऍक्टिव्हिटी थोडीशी वाढवायला पाहिजे. तुम्ही जर कामाच्या ठिकाणी IT सेक्टरमध्ये आहात किंवा कुठे जिथं तुमचा सिटिंग डेस्क जॉब आहे आणि दिवसभर तुम्ही बसून आहात, तर त्यावेळेस तुम्ही 30 मिनिट झाल्यानंतर 2 मिनिट थोडंसं वॉकिंग करणे, पाणीच्या इथे थोडे चक्कर मारणे, हातपाय थोडे मोकळे करणे, जसं की आपण कॅट काऊ किंवा कॅट काऊ स्ट्रेच वगैरे असे सोपे सोपे स्ट्रेचेस आपण करू शकतो. खुर्चीच्या बाबतीत एक तुम्हाला सांगायचं म्हणजे 90-90-90 हा रूल असा आहे की जिथं आपला मणका मणका हिप जॉईंट त्याच्यात 90 डिग्री म्हणजे काटकोनामध्ये ते पाहिजे. गुडघ्याचा जो जॉईंट आहे तो पण 90 डिग्री मध्ये वाकलेला पाहिजे आणि तळपाय आहेत ते खाली जमिनीला टेकले गेले पाहिजे. ज्यावेळेस तुमचे तळपाय जमिनीला टेकत नाही म्हणजे तुम्ही खूप जास्त वरती बसलेला आहात आणि पाय हवेमध्ये डँगलिंग आहेत, पाय हवेमध्ये तरंगतात, सो त्या केसमध्ये कधी कधी जास्त वेळ बसून राहिल्यानंतर नसांवरती दाब येतो आणि मग पायाला मुंगे आणि पाय बधिर होणे हे गोष्टी होऊ शकतात, जे आपल्याला जनरली सायटिका म्हणून लोक म्हणतात की खूप जास्त वेळ बसल्यानंतर खुब्याच्या मागून जाणारी जी नस असते त्याच्यावरती दाब आला तर असं होतं. तसंच तुम्ही खूप जर खुर्ची तुमची खाली असेल आणि तर तुम्हाला नेहमी उठताना हॅमस्ट्रिंग्स ज्यावेळेस स्पाझम मध्ये जातात त्यावेळेस ते परत वरती उठून आपल्याला स्वतःला उठून येण्यासाठी थोडेच ते त्रास देतात, थोडं त्यावेळेस पेन होतं. तो हे वाटीच्या मागच्या बाजूला तुम्हाला हे पेन जास्त जाणवतं. घरी मॅडम ग्लुटियस म्हणजे जे खुब्याचे स्नायू आहेत त्याला थोडं स्ट्रेचिंग आपण करू शकतो आणि कॅट काऊ स्ट्रेच जसं मी तुम्हाला म्हणालो तसं हे करू शकतो. जर आपण वर्क फ्रॉम होम करत आहोत तर आपल्याला मध्ये इंटरवल मध्ये आपण थोडं मूव्ह अराउंड करू शकतो, थोडी हालचाल आपण ठेवू शकतो. ऑफिसमध्ये थोडेसे रेस्ट्रिक्शन देतात. मगाशी मी जसं म्हणालो तसं की जर तुम्हाला खूप असह्य वेदना होत असतील, पायामधली ताकद कमी होणे, पायामधल्या सेन्सेशन्स जाणीवा कमी होणे, लघवी संडासचा कंट्रोल जाणे, कमरेतून खाली कळ जाणे पायामध्ये, चालताना तोल जाणे, चालताना बॅलन्स जाणे, खूप जास्त दिवस तुम्हाला जर दुखणं असेल आणि तुमच्या ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग म्हणजे नेहमीच्या रुटीन ज्या गोष्टी आहेत त्या करतानाही जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्हाला ऑर्थोपेडिक सर्जनला भेटणं गरजेचं आहे. की जिथं आपल्याला अर्गोनॉमिक्सचा मेन रोल येतो की जिथं आपण स्वतः म्हणजे साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला स्क्रीन बद्दल सांगितलं की स्क्रीनची लेवल ही अशी ठेवायची की जिथे मान जास्त आपल्याला पुढं वाकली जाणार नाही किंवा काही जणांना पाठीला पोक येतो, सो कोणीतरी त्यांना कंटिन्युअसली रिमाइंड करणं की पोश्चर करेक्शन करणं. बरेचदा काय होतं की आपण आपल्या कामाच्या नादात आपण जिथं काम करतो तिथं एवढे एकाग्रचित्त असतो की कधी कधी पाठीला कुबड येतं, बाक येतो आणि हे 1-2 तास तसंच राहतं आणि मग नंतर जेव्हा तुमचं काम संपतं तेव्हा हे तुमच्या लक्षात येतं. सो हे तुम्हीच तुमच्यासाठी ठरवायचं की मध्ये आधे कधी तुम्ही पोश्चर करेक्शन करताय ना, म्हणजे खूप जास्त पाठीला बाक काढून बसत नाहीये ना, हे तुम्ही स्वतःसाठी करणं गरजेचं आहे. खुर्चीची लेवल मी तुम्हाला सांगितलं तर ती मेंटेन करणं गरजेचं आहे आणि कितीही झालं तरी थोडंफार वॉकिंग तुम्हाला करणं आवश्यक आहे. तरच हे सगळे जे काही आपण बोलतोय हे सगळं इनऍक्टिव्हिटी किंवा लॉस ऑफ मोबिलिटी, आपली हालचाल कमी असण्यामुळे या गोष्टी उद्भवत आहेत. तर त्याला उत्तर एकच आहे की तुम्ही हालचाल सुधारायची आणि तुमचं जे अर्गोनॉमिक्स आहे म्हणजे काम करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला जितक्या कम्फर्टमध्ये होतील त्या कम्फर्टमध्ये गोष्टी करायच्या.